Hello students, today we are going to see two topics. This topic is from this question is based on the back topic, that is degrees of freedom and specific hits. What is the question? Listen, determine the adiabatic ratio in terms of degrees of freedom for a polyatomic gas. ॲडियाबॅटिक रेशो फाइंड करा. डिटरमाइन ॲडियाबॅटिक रेशो. ॲडियाबॅटिक रेशो कोणाला म्हणतात? दोघं स्पेसिफिक हिट्सच्या रेशोला ॲडियाबॅटिक रेशो गॅमा असं म्हणतात. रेशो ऑफ टू स्पेसिफिक हिट्स, स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम यांच्या रेशोला ॲडियाबॅटिक रेशो असं म्हणतात. आणि तो ॲडियाबॅटिक रेशो च्या स्वरूपात फॉर्म्युला मिळवा. कशाच्या स्वरूपात? डिग्रीज ऑफ फ्रीडम. समजला क्वेश्चन काय आहे बघा. डिटरमाइन द ॲडियाबॅटिक रेशो. ॲडियाबॅटिक रेशो डिटरमाइन करा म्हणजे असा फॉर्म्युला मिळवा. इन टर्म्स ऑफ मीन्स च्या स्वरूपात, म्हणजे त्याची इकडची साईड मध्ये कशाचा संदर्भ पाहिजे, रेफरन्स पाहिजे? डिग्रीज ऑफ फ्रीडम. कोणासाठी? फॉर ए पॉलीॲटॉमिक गॅस. आता बघा, मागच्या काल जो क्वेश्चन पाहिला आपण, तर त्या क्वेश्चन मध्ये मोनोॲटॉमिक आणि डायॲटॉमिकच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि त्यांचे सीपीसीव्ही प्रत्येकाचे काढले. मोनोॲटॉमिकचे सीपीसीव्ही, त्याच्यानंतर डायॲटॉमिकचे सीपीसीव्ही, डायॲटॉमिकमध्ये रिजिड आणि नॉन रिजिडचे सीपीसीव्ही काढले. तसं आपल्याला आता पॉलीॲटॉमिकसाठी, पॉलीॲटॉमिक कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल और ए पॉलीॲटॉमिक गॅस मीन्स द गॅस इन विच मॉलिक्यूल्स आर मेड फ्रॉम more than two atoms is called as polyatomic gas or polyatomic molecule. मग त्याच्यासाठी सीपीसीव्ही फाइंड करा आणि त्यांचा रेशो पण फाइंड करा पॉलीॲटॉमिक गॅससाठी. बघा, पहिला पॉइंट आहे, समजला क्वेश्चन? समजला? ॲडियाबॅटिक रेशो फाइंड करायचा आहे, म्हणजेच स्पेसिफिक हिट्सचा रेशो फाइंड करायचा आहे आणि तो डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या बाबतीत किंवा इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. बर, गॅसेस विच हॅव मॉलिक्युल्स कंटेनिंग मोर दॅन टू ॲटम्स. गॅसेस असे की ज्यांच्यामधल्या मॉलिक्युल्समध्ये 2 ॲटमपेक्षा जास्त, म्हणजे 3, 4, 5, 6 असे ॲटम्सने मिळून बनलेले मॉलिक्युल्सचा तो गॅस जर असेल तर त्याला म्हणायचं पॉलीॲटॉमिक. आर कॉल्ड एज पॉलीॲटॉमिक गॅसेस. सच गॅसेस. समजलं? मग गॅसेस विच हॅव मॉलिक्युल्स कंटेनिंग more than 2 atoms are called as polyatomic gases. ओके. दुसरी गोष्ट, आता पॉलीॲटॉमिक गॅसेस साठी each molecule of the polyatomic gas has 3 translational degrees of freedom. महत्वाची गोष्ट, पॉलीॲटॉमिक जर गॅस असेल तर त्याच्या प्रत्येक मॉलिक्यूलला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतातच. म्हणजे हे 3 होते बघा, ट्रान्सलेशनल 3 होते. हाफ ऑफ mvx² प्लस हाफ ऑफ mvy² प्लस हाफ ऑफ mvz². आणि या प्रत्येकाचं कंट्रीब्युशन प्रत्येक डायरेक्शनला हाफ ऑफ kBt असते अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. प्रत्येक ॲक्सिसला कंट्रीब्युशन किती असते? हाफ ऑफ kBt, हाफ ऑफ kBt, हाफ ऑफ kBt. मग झाले किती ट्रान्सलेशनलचे? हाफ ऑफ kBt प्लस हाफ ऑफ kBt प्लस हाफ ऑफ kBt. हे झाले टोटल एनर्जी, इंटरनल एनर्जी गॅसची ट्रान्सलेशनल, ड्यू टू द ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम मुळे 3/2 kBt. आता येणे केव्हा घेतात? एक मॉलिक्यूलची एनर्जी असेल तर 3/2 kBt, पण तो 1 मोल असेल तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात? Na, ॲव्होगॅड्रोज नंबर इतके, म्हणून त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. मग झाले 3/2 Na kBt. हे झालं 3
ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडममुळे असणारी त्या मॉलिक्यूलकडे असणारी एनर्जी, इंटरनल एनर्जी. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये दोन भाग आहेत. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल आहे तर त्याच्याकडे 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम तर असतातच, पण अजून त्याच्यात लिनियर आहे का नॉन लिनियर मॉलिक्यूल आहे. लिनियर म्हणजे एकाच लाईनमध्ये 3 ॲटम, त्याचे 3 किंवा 2पेक्षा जितके जास्त ॲटम असतील आणि ते एका लाईनमध्ये जर असेल तर त्याला लिनियर मॉलिक्यूल म्हणतात. ओनली लिनियर मॉलिक्यूल्स हॅव 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर रोटेशनल. आता बघा 3 टाईपच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम कोणत्या कोणत्या होत्या? ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. मग ट्रान्सलेशनल 3 तर असतातच, त्याच्या व्यतिरिक्त पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम तर असतातच आणि त्यांच्यामुळे तयार होणारी टोटल एनर्जी ही 3/2 NaKBT असेल 1 मोलसाठी. आणि त्याच्यात आता रोटेशनमुळे ते मॉलिक्यूल जर रोटेट होत असतील तर त्यांना प्राप्त होणारी जी एनर्जी आहे ड्यू टू रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, तर त्याच्यात 2 पार्ट आहेत. जर तो मॉलिक्यूल लिनियर असेल तर फक्त 2च डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील, ओनली 2. पण ऑल अदर लिनियर सोडून जे पण दुसरे मॉलिक्यूल असतील पण पॉलीॲटॉमिक असतील, ऑल द अदर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल्स हॅव 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर रोटेशन. त्यांना 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आता आपण वाय आणि झेड बघितलं होतं. I⍵y² प्लस हाफ ऑफ I⍵y² प्लस हाफ ऑफ I⍵z², ह्या रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम होत्या. पण तो लिनियर असेल तर 2 घ्यायच्या. आता डायटॉमिक मोस्टली लिनियरच असतात म्हणून आपण 2च घेतल्या होत्या. पण पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल हे मोस्टली लिनियर असतातच असं नाही. नॉन लिनियर असेल तर मात्र रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती घ्यायच्या? 3 घ्यायच्या. मग प्रत्येक 3 कोणत्या कोणत्या? हाफ ऑफ I⍵x², एक्स पण ऍड होईल आता, प्लस हाफ ऑफ I⍵y² प्लस हाफ ऑफ I⍵z². मग ह्या तिघांची सम आणि प्रत्येक टर्मला इक्विपार्टिशन लॉनुसार एनर्जी किती कंट्रीब्युशन असते तिचं? हाफ ऑफ KBT, हाफ ऑफ KBT, हाफ ऑफ KBT, 3 वेळेस हाफ ऑफ KBT. मग झाले किती? 3/2 KBT. आणि 1 मोल गॅस आहे तर त्याच्यामध्ये Na नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. Na इतके अवोगॅड्रोज नंबर इतके, त्याला मल्टिप्लाय करायचे Na. मग हे सुद्धा असेल 3/2 NaKBT इतकी. समजलं? मग आता व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम पॉलीॲटॉमिकला किती असतात लक्ष द्या. हे प्रत्येक टर्मला एक पॉइंट दिलेला आहे. आता नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम F फॉर फ्रीडम साठी हा लेटर यूज करणार आहेत आपण. द नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम F फॉर व्हायब्रेशनल मोशन ऑफ ए पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन जिओमेट्रिक स्ट्रक्चर. आता व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलचे त्याच्या जिओमेट्रिक स्ट्रक्चर म्हणजे आकार, तो टेट्राहेड्रल, टेट्रागोनल कसा आहे तर तुम्ही स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल केमिस्ट्रीमध्ये शिकतातच. तर तो स्ट्रक्चरवर डिपेंड असतो. जिओमेट्रिक म्हणजे भौमितिक रचना त्याची, तो कसा आहे ऑफ द मॉलिक्यूल. दॅट इज अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. अरेंजमेंटवर अवलंबून असतो. आणि प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला एनर्जी किती असते? हाफ ऑफ KBT असते. बरोबर? मग each such a degrees of freedom contributes average energy. प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला एनर्जी किती असते? हाफ ऑफ KBT असते. मग अशा 2 असतील तर 2 ने मल्टिप्लाय करा. ओके. मग 2 असतील तर 2 ने मल्टिप्लाय केलं. हाफ ऑफ KBT प्लस हाफ ऑफ KBT झाले 2/2 KBT. आणि 1 मोल गॅस असेल तर त्याच्यासाठी याने मल्टिप्लाय करावा लागतो. 1 मोल नसेल, सिंगल मॉलिक्यूल असेल तर याने घ्यायची गरज नाही. यानेची व्हॅल्यू 1 असेल.
किंवा 1 मोलसाठी याची व्हॅल्यू 6.023 इंटू 10⁻23 इतकी असते. आता या जनरली 2 घेतोय आपण, 2/2 NaKBT, आणि तो पॉलीएटॉमिकला या फ्रीडम किती असतील, पण प्रत्येकाला तर बघा, each such a degrees of freedom contributes average energy 2 times the half of KBT, that is from kinetic energy and potential energy terms. Therefore, 1 mole of a polyatomic gas has the internal energy E is equal to this 3/2 NaKBT due to the translational motion plus this 3/2 NaKBT due to rotational motion, and F म्हणजे आपण F हे डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याच्या जितक्या असतील त्याला इतक्याने मल्टिप्लाय करायचं, कारण वेगवेगळ्या मॉलिक्युल्सच्या स्ट्रक्चरवर ते डिपेंड असतं, म्हणून F इतकं घ्यावं. बघा इथं सांगितलंय त्याच्या स्ट्रक्चरवर डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या अवलंबून असतात. नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनलसाठी ह्या व्हायब्रेशनलमध्ये F ॲड करायचा. का बरं? तर of a polyatomic molecule depends upon geometric structure. Geometric structure असेल तर वेगवेगळे डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आपण व्हायब्रेशनल फक्त 2च घेतलेले आहेत, कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी टर्म्स, पण काहीला मोर दॅन त्याच्यापेक्षा असतील. मग किती असतील तर वेगवेगळे असतील. मग आपण F घेऊया, F टाइम्स द 2 हाफ ऑफ KBT, आणि 1 मोल असेल तर याने मल्टिप्लाय करतात. समजलं? मग काय F का आहे तर F हा मेनी व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. जनरली डायटॉमिक साठी आपण फक्त 2च घेत होतो, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी टर्म्स, हाफ ऑफ mv² प्लस हाफ ऑफ kr², फक्त 2च घेत होतो. पण पॉलीएटॉमिक साठी मात्र त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या जॉमेट्रिक स्ट्रक्चरवर डिपेंड असतात. त्या मोर पण असतील, मग त्या व्हॉट एव्हर मे बी असतील, त्याच्यासाठी आपण F टाइम्स करूया. 3 टाइम्स असेल तर इथं 3 येईल, 4 असेल तर 4 येईल, 5 असतील 5 येतील, जे असतील त्या. समजा F इतक्या असतील, कारण डिफरंट मॉलिक्युलसाठी डिफरंट असतात. मग हा F ने मल्टिप्लाय करा. आता याच्यामधलं कॉमन काय घेतलं बघा, NaKBT कॉमन, आणि 3/2 प्लस 3/2 प्लस 2F/2 किती झाले, 3 + 3 6 प्लस 2F/2, 6 + 2F/2 किती राहतील, 6F/2. त्या 6 ला 2 ने डिवाइड करा, 3 येतील, 3. मग हा 3 घेतला. आता इथून हे बघा, याच्यातून कॉमन NaKBT घेतला, नंतर हे 3 आणि 3 6 झाले, 6/2 झाले, 6/2 म्हणजे 3 प्लस हा F इकडचा, आणि हा 2/2 म्हणजे 1 आहे. तर अशा प्रकारे यांचं आलं. समजलं की नाही? यांचं पुढची स्टेप ही असणार, यांची सम 3, हे सेम टर्म्स आहेत ना, तर 3 + 3 झाले 6/2, 6/2 म्हणजे 3, आणि NaKBT तर आहे, प्लस 2/2 मीन्स 1, NaKBT तर कॉमन आहेच, आणि राहिला F, तो F. तर 3 + F NaKBT ही इंटरनल एनर्जी असेल. कोणाची? पॉलीएटॉमिक गॅसची. ही एनर्जी काढली. आता CV कसा काढतात? CV काढण्यासाठी फक्त T कॅन्सल करायचा बस, आणि NaKB ला आपण R यूज करतो. हा NaKB म्हणजे R, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. T कॅन्सल करायचा, मग राहिलं काय, CV डायरेक्ट 3 + F R, 3 + F R. हा T कॅन्सल होतो, dE/dt इज द CV. CV काढायचा फॉर्म्युला मी सांगितला होता, dE/dt मागच्या पिरियडमध्ये. मग CV वरून CP काढू शकतो. कसा? मेयर्स रिलेशन, CP - CV = R, म्हणजे CP = R + CV. मग एक R ॲडिशनल करायचा आहे, म्हणजे इथं 3च्या बनतो तो 4. करून बघा, ह्या डायरेक्ट स्टेप्स घेतल्या आहेत आपण, कारण ते इझी आहे.
आणि मग ह्यांचा रेशो घ्यायचा Cp by Cv. Cp this Cp by Cv because we want adiabatic ratio. So gamma is equal to Cp by Cv is equal to 4 plus F upon 3 plus F. This is the adiabatic ratio for the polyatomic gas. आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहे 3.10 absorption, reflection and transmission of heat radiation. Absorption म्हणजे शोषण, रिफ्लेक्शन म्हणजे मिररवर आरशावर जसे प्रकाश किरण पडतात, पडून ते टर्न होतात, फक्त डायरेक्शन चेंज होते, मध्ये आरपार जात नाही, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो, परावर्तन. आणि ट्रान्समिशन म्हणजे काचेमधून इकडून लाईट सोडला तिकडे जाईल, तिकडून लाईट सोडला इकडे येईल. पण आपल्याला लाईट नाही बघायचं आहे, हीट बघायचं आहे, हीट रेडिएशन. आता सनलाईट मध्ये हीट पण असते आणि लाईटला आपण रेडिएशन असं म्हणू शकतो. किंवा हीट ही जसं एखादा लोखंडाचा तुकडा आहे आणि त्याला खूप रेड हॉट केलं आणि आजूबाजूला गच्च अंधार आहे, तर तो प्रकाश देतो किंवा त्याची हीट ही सराउंडिंगच्या एअरमध्ये तो देतो आणि ती रेजच्या फॉर्ममध्ये असते आणि त्यालाच रेडिएशन असे म्हणतात. रेडिएशन म्हणजे प्रारण. आता सन पासून हीट अर्थपर्यंत येते, त्याला रेडिएशन म्हणतो आपण. सनलाइट इज नथिंग बट रेडिएशन. ओके, तर आता ह्या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. न्यू टॉपिक आहे हा, शेवटचा टॉपिक असणार, पण हा बऱ्यापैकी मोठा टॉपिक आहे. ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. तर बघा, हे क्वेश्चन वाईज आपण स्टडी करूया. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. उष्णता ट्रान्सफर करायची, हीट ट्रान्सफर करायचे कोणते प्रकार आहेत? वेगवेगळे 3 प्रकार आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता हे 11वी मध्ये झालेलं आहे, हा 11th मध्ये. पण तरी ऐका, कंडक्शन म्हणजे काय? कंडक्टर म्हणजे वहन, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? वहन, कंडक्शन. हीट 3 प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येते. तोच प्रश्न आहे, व्हॉट आर द डिफरंट मोड्स. कोणते मोड्स आहेत, प्रकार आहेत ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, हीट पाठवण्याचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आता समजा हा मेटल रॉड आहे. ह्या मेटल रॉड हा किती पण लेंथचा असेल, खूप मोठा लांब असेल, आणि याला एका एंडला हीट द्या. ही हीट दुसऱ्याकडे पसरणार नाही याची दक्षता घ्या. इथं कार्डबोर्ड नाही तर पुठ्ठा वगैरे आडवा लावून द्या. इकडची हीट इकडे दुसऱ्या साईडला भेटायला नको, फक्त एकाच ठिकाणी हीट द्या. याला वाटल्यास पॅक करून घ्या आणि हीट द्या असं. तर असं दिसून येईल, थोड्या वेळाने हा रॉड पूर्ण गरम होईल. मग याच्यामधून हीट इथली इथं किंवा इकडच्या एंडपर्यंत ती पोचली. या एंडला तुम्ही वॅक्स किंवा असे तेलाचे सॉलिड बाउल्स वगैरे ठेवले तुम्ही, किंवा थेंब ठेवले तुपासारखे, वॅक्स म्हणजे हे मेन वगैरे सारखे, तर ते मेल्ट होतात. म्हणजे इकडची हीट ही इकडे पोचली, दुसऱ्या टोकाला पोचली कंडक्टरमध्ये, आणि याला म्हणतात कंडक्शन. म्हणजे हीट इथून दुसरीकडे पोचवली, पण कशी? कंडक्शनने. दुसरं कन्व्हेक्शन. आता बघा, कन्व्हेक्शन हे लिक्विड्स आणि कंडक्शन हे फक्त सॉलिड्समध्ये होतं. कन्व्हेक्शन हे गॅसेस आणि लिक्विड्समध्ये होतं. आता कन्व्हेक्शन म्हणजे काय? एका ठिकाणची हीट दुसऱ्या ठिकाणी जाणे, पण कोणत्या पद्धतीने? मॉलिक्युल्स, गरम मॉलिक्युल्स जागा सोडून दुसऱ्या जागी जाणे, आणि जिथून गेले तिथलं सराउंडिंगचं टेम्परेचर कमी होणे आणि दुसरीकडे जिथं जातील त्या सराउंडिंगचं टेम्परेचर वाढणे, म्हणजे तिकडची हीट इकडे येणे. जसं समुद्रावरचे थंड वारे आपल्याकडे आले,
आणि आपली हीट तिकडे गेली, याला पण कन्व्हेक्शन असं म्हणता येईल. किंवा पातेलीमध्ये पाणी गरम करा. आता आपण हीट जनरली पातेलीच्या बॉटमला देतो. मग बॉटमचे मॉलिक्यूल आधी हीट घेतील आणि ते लाईट वेट बनतील. गरम झाले म्हणजे लाईट वेट बनतात, हलके बनतात आणि ते वरती जातात आणि वरचे मॉलिक्यूल खाली जातात. म्हणजे असा फ्लो चालू होतो. समजलं? मग खालचे मॉलिक्यूल वरती गेले आणि मग आपण पाण्याला स्पर्श केला की किती गरम झालं. तर मग वरच्या थरला उष्णता हीट कशी आली? खालून आली. पोचली कशी? तो जो प्रकार आहे बाय ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ मॉलिक्यूल्स ऑर पार्टिकल्स. This is the mode of transfer of heat from one place to another place by actual migration of the particles. Here in conduction there is no actual migration of the particles. If you are giving heat to this end of the metallic rod, it obviously reaches to the another end, whatever may be the length of the rod, it reaches, no doubt. Here there are no replacement or displacement of the particles from one place to another place. They are not carrying, they are simply vibrating about their main position. When you are supplying heat to the one end of the metallic rod, then the atoms or molecules present there, they receive heat energy and start vibrating about their main position. Due to vibration, they collides with neighboring molecules. Again, neighboring molecules also start vibrating because they are gaining energy. Again, neighbor to next neighbor, neighbor to next neighbor, they are simply transferring heat. This mode is called as conduction mode. Now convection म्हणजे काय समजलं? मग मॉलिक्यूल्स गरम होऊन दुसऱ्या जागी जाणे, हीट सप्लाय करणे, कॅरी करणे. आता रेडिएशनसाठी बेस्ट एक्झाम्पल मी सनलाईटचं दिलेलं आहे. सनलाईट, सनपासून अर्थपर्यंत जी हीट येते ती सनलाईटमुळे येते. म्हणजे सनलाईट एक प्रकारचं रेडिएशन आहे. प्रारण म्हणतात त्याला मराठीमध्ये. आर द डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके. आता हे तिघ मोड्समध्ये ह्या दोन मोडसाठी हीट ट्रान्सफरसाठी मटेरियल मीडियमची गरज येते. मटेरियल मीडियम म्हणजे कोणते? सॉलिड, लिक्विड, गॅसेस. तर मटेरियल मीडियम असेल तरच हीट या दोन मोड्स द्वारा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. पण रेडिएशनसाठी तर मीडियमची गरज नाही. म्हणजे आता बघा, ही अर्थ आहे. अर्थच्या 1000 किलोमीटर पर्यंत हवा म्हणजे वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे आणि त्याच्या पलीकडे सन पर्यंत काहीच नाही, नो मीडियम, व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूम. तरी पण ते सनलाईट रेज येतात. म्हणजे याचा अर्थ ती हीट येते, सनची हीट आपल्यापर्यंत अर्थपर्यंत येते. याचा अर्थ रेडिएशनसाठी मटेरियल मीडियम असलं तरी जाऊ शकतात, नसलं तरी जाऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल मोबाईलच्या वेव्ह या वन टाईपच्या रेडिएशनच आहेत आणि त्या मीडियम हवा असेल तरी येऊ शकतात, काचेमधून पण जाऊ शकतात आणि मीडियम नसेल तरी त्या पोचू शकतात. आता फॉर एक्झाम्पल आपलं मार्सवर, मंगळवर जे यान पाठवलं होतं त्याच्याशी जो कॉन्टॅक्ट होता, इथल्या वेव्स त्याला जायच्या आणि तिकडून सिग्नल रिफ्लेक्स होऊन यायच्या. तर तिकडे तर व्हॅक्यूम आहे तरी पण तो यायचा. मग त्या ज्या वेव्ह असतात त्या रेडिएशन असतात. किंवा आपला सॅटेलाईट आहे, आपण सॅटेलाईट यूज करतो मोबाईल याच्यासाठी, तर सॅटेलाईटपर्यंत त्या वेव्ह जातात येतात आणि म्हणजे रेडिएशनला मीडियमची गरज नसते. तर बघा, डज हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन नीड मटेरियल मीडियम? रेडिएशन द्वारा जी हीट ट्रान्सफर होते त्याला मटेरियल मीडियमची गरज असते? नो. असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. याचा अर्थ नो, हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन डज नॉट नीड एनी मटेरियल मीडियम. तर रेडिएशन द्वारा हीट ट्रान्सफर होण्यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते.
समजलं? मग आता एक क्वेश्चन आहे, दोन बॉडीज घेतल्या, एक हॉट बॉडी आहे आणि दुसरी कोल्ड बॉडी आहे आणि दोघांना व्हॅक्यूम मध्ये ठेवलंय. व्हॅक्यूम म्हणजे जिथं हवा नाही, निर्वात, वात म्हणजे हवा, निर म्हणजे नाही. तर बघा, इफ ए हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडी आर केप्ट, केप्ट मीन्स ठेवल्या, कीप च्या पास्ट, केप्ट ठेवल्या, हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी आर केप्ट इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूम मध्ये ठेवल्या, थोड्याशा दूर ठेवल्या, टच नाही हा, आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर, खूप दूर पण नाही, काहीतरी डिस्टन्सवर, खूप टच पण नाही, फार लांब पण नाही, अशा काहीतरी डिस्टन्सवर ठेवल्या. तर सेपरेटेड फ्रॉम इच अदर, कॅन दे एक्सचेंज हीट, तर ते हीटची देवाणघेवाण करतील का? म्हणजे एक थंड बॉडी आणि एक गरम बॉडी आहे, तर हॉट बॉडीची हीट कोल्ड बॉडीला पोचेल का? एक्सचेंज होईल का? इफ येस, जर होईल तर कोणत्या प्रकारे होईल? या तीन मोडपैकी विच मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट कॉजेस चेंज इन देअर टेम्परेचर? इफ नॉट, जर होणार नाही तर गिव्ह रिझन, कारण द्या का होणार नाही. तर होईल, व्हॅक्यूम मध्ये सुद्धा रेडिएशन द्वारा होईल. कोणत्या प्रकारे होईल? रेडिएशन, म्हणजे पूर्ण हवाच नाही, पण एक कोल्ड बॉडी आणि एक हॉट बॉडी, तर हॉट बॉडी कोल्ड बॉडीच्या सराउंडिंग मध्ये आहे आणि हॉट बॉडीकडून हे रेडिएशन्स रेजच्या फॉर्ममध्ये हीट जाईल, कोल्ड बॉडीला गरम करेल आणि ही हॉट बॉडीची हीट कोल्ड बॉडीकडे जातच राहील तोपर्यंत जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर इक्वल होत नाही. म्हणजे ईचं कमी असेल तर इकडून हॉटकडून कोल्डचं कमी असेल टेम्परेचर तर ती घेत राहील, पण दोघांचं टेम्परेचर सेम झालं तर ही हिच्याकडून घेणार पण नाही, ही देणार पण नाही, म्हणजे इक्वल होईल. तर बघा, प्रश्न समजला. दोन हॉट, एक कोल्ड बॉडी आणि हॉट बॉडी जवळ ठेवलेली आहेत, व्हॅक्यूम मध्ये आहेत, काहीतरी अंतरावर त्या ठेवलेल्या आहेत, तर त्या कोणत्या प्रकारच्या मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीटने हीट एक्सचेंज करतील तर कोणत्या मोडने करतील आणि नाही करणार तर का नाही, असा प्रश्न आहे. तर बघा, व्हेन अ हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडी आर केप्ट इन व्हॅक्यूम, जर हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी व्हॅक्यूम मध्ये ठेवले, सेपरेटेड फ्रॉम इच अदर, दे एक्सचेंज हीट बाय रेडिएशन. जरी व्हॅक्यूम मध्ये दोघं बॉडीज ठेवल्या, एक कोल्ड बॉडी आणि एक हॉट बॉडी, दे विल एक्सचेंज हीट बाय विच टाइप ऑफ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट? रेडिएशन. आता ॲज हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन डज नॉट नीड अ मटेरियल मीडियम. आता व्हॅक्यूम हे मटेरियल मीडियम नाही आहे, निर्वात, वात नाही म्हणजे मटेरियलच नाही, कोणतेच मॉलिक्यूल नाही तिथं. तर ॲज हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन डज नॉट नीड अ मटेरियल मीडियम, हा रेडिएशनद्वारा हीट जेव्हा ट्रान्सफर होते त्यावेळेला मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते. अँड द टेम्परेचर ऑफ द बॉडीज चेंज इव्हन इन द व्हॅक्यूम, आणि त्या दोघं बॉडीजचे टेम्परेचर चेंज होतील. चेंज म्हणजे काय? कोल्ड बॉडी थोडी गरम होईल आणि हॉट बॉडी थोडी कूल होईल, थंड होईल. म्हणजे एकदमच थंड होऊन जाईल आणि दुसरी पूर्ण गरम होऊन जाईल असं नाही. दे बिकम्स इक्वल. आपण तेच बघणार आहेत आपण पुढच्या टॉपिकमध्ये. आता त्याच्यानंतर क्वेश्चन आहे, व्हॉट आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज? ॲक्च्युअली 11th मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज नावाचं चॅप्टर होतं, लास्ट चॅप्टर. आपण क्लिअरली ईच अँड एव्हरी पॉईंट त्याचे पाहिलेले आहेत. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, सनलाईट पासून जे रेज येतात किंवा लाईट येतो त्या वेव्ह सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक, तुमच्याकडे 11th बुक असेल, लास्ट चॅप्टर बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याच्यामध्ये हे पिक्चर दाखवलेलं आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स 11-12 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेले आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचं प्रोडक्शन कसं करतात वगैरे वगैरे. सनपासून येणारे रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. आता इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक अशा दोन यांचं कॉम्बिनेशन आहे. इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत आणि मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय.
विद्युत चुंबकीय लहरी आपल्या मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलला आपण फोन करतो, येतो, त्यांच्या मेसेज येतो जातो, व्हिडिओ, पिक्चर मेसेज, टेक्स्ट मेसेज, तर ते कोणत्या फॉर्ममध्ये तो कन्वर्ट होतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मोबाईल टू मोबाईल हे जे आपलं कम्युनिकेशन आहे ते ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समुळे आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स यांना इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक असं नाव कशावरून पडलं असेल? तर बघा, ही एक वेव्ह आहे. समजा वेव्ह अशी जात आहे, ही जाण्याची डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह. वेव्ह जाते, पण तिचे पार्टिकल्स, आता एवढे एवढे पार्ट आपण बघूया, हे टप्पे बघूया. एवढ्या पार्टमध्ये ब्लॅक कलर्ड जे दिसतंय ते व्हर्टिकल व्हेक्टर आहे किंवा व्हर्टिकल व्हायब्रेट होणारी वेव्ह आहे. व्हर्टिकल म्हणजे उभी. आता बघा, हे क्रस्ट, हे ट्रप, क्रस्ट ट्रप, क्रस्ट ट्रप, हे असं आहे. अशी ती वेव्ह व्हायब्रेट होते, अशी जाते. समजा हिला इलेक्ट्रिक वेव्ह असं म्हणूया. ब्लॅक कलर्ड वेव्ह कोणती आहे? इलेक्ट्रिक वेव्ह. आणि तिला ही दुसरी रेड कलरची जी वेव्ह आहे ती अशी परपेंडिक्युलर आहे. ही वेव्ह अशी जाते, येते, अशी क्रेस्ट बनवणार, ट्रप बनवायला जाईल. समजलं? अशी 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 वर आणि खाली व्हायब्रेशन तिचे, वर आणि खाली व्हर्टिकल. आणि हिचे दुसऱ्या वेव्हचे मॅग्नेटिक वेव्ह, रेड कलर्ड वेव्हचे, तिला परपेंडिक्युलर. जी व्हर्टिकल वेव्ह आहे ना तिला परपेंडिक्युलर म्हणजे आडवे, तिकडे आणि इकडे अशी टर्न घेईल ती सापासारखी. ओके. आणि आता बघा, ही इलेक्ट्रिक वेव्ह वरून खाली, खालून वर, क्रस्ट आणि ट्रप, क्रस्ट आणि ट्रप. आणि ही दुसरी वेव्ह आडवी, क्रस्ट इकडे तर ट्रप तिकडे, क्रस्ट इकडे तर ट्रप तिकडे, अशा प्रकारे. आणि हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर तर आहेतच, पण अजून वेव्ह जाण्याची जी डायरेक्शन आहे तिला हे दोघं परपेंडिक्युलर आहेत. ही ब्लॅकवाले ह्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहेत. व्हायब्रेशन ऑफ द इलेक्ट्रिक वेक्टर आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन अँड व्हायब्रेशन ऑफ द मॅग्नेटिक ऑल्सो दीज आर परपेंडिक्युलर. हे फिगर 3D फिगर आहे ॲक्च्युअली, म्हणजे तिचे हे परपेंडिक्युलर आहेत व्हायब्रेशन. मॅग्नेटिक वेव्हचे सुद्धा ही वेव्ह अशी जाणार आहे, म्हणजे प्रोपॅगेशनची डायरेक्शन अशी आहे. इलेक्ट्रिक वेव्ह अशी व्हायब्रेट होते, वर खाली, क्रेस्ट ट्रप. आणि मॅग्नेटिक वेव्ह आडवी. म्हणजे हे दोघं वेव्ह एकमेकांना परपेंडिक्युलर तर आहेतच आहेत, पण ते दोघंही अजून कोणाला परपेंडिक्युलर आहेत? वेव्ह जाण्याच्या डायरेक्शनला. म्हणून त्याची डेफिनेशन लिहायची. व्हॉट आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? बघा, वेव्स दॅट आर कॉज्ड बाय ॲक्सेलरेशन ऑफ चार्ज्ड पार्टिकल्स. चार्ज्ड पार्टिकलला जोरात खेचायचं किंवा त्याला मोशनमध्ये आणायचं. तर जेव्हा चार्ज पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तर तो चार्ज म्हणजे विद्युत, इलेक्ट्रिसिटी त्याच्या सोबत असते आणि तो रस्ता मागे सोडत जातो. तो जसा जसा पुढे जाईल तसा मागे चुंबकीय क्षेत्र तयार करत जातो, मॅग्नेटिक फील्ड तयार करत जातो. जसं तुम्ही 10th मध्ये शिकलेले ते, एखाद्या वायरमधून करंट जात असेल, करंट हा चार्ज आहे, करंट इज मेड बाय चार्जेस, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ए करंट. मग चार्ज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे विद्युत क्षेत्र, इलेक्ट्रिक क्षेत्र, फील्ड ते त्याच्यासोबत आहे, पण तो ज्या रस्त्याने आला त्याच्या मागे असं मॅग्नेटिक फील्ड तयार करत जातो. म्हणजे ओव्हरस्टेडने सांगितलं होतं बघा, असा कंडक्टर असेल, त्याच्यामधून करंट जात असेल तर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड हे स्पायरली तयार होतं. हे 10th मध्ये झालेलं आहे. म्हणजेच मग चार्जच जातो वायरमधून, करंट म्हणजे चार्जच जातो, मग त्यालाच म्हणतात ॲक्सलरेटेड चार्ज. एखाद्या वायरमधून करंट पाठवणे म्हणजे त्या चार्जला जोराने ढकलणे पुढे किंवा ॲक्सलरेट करणे, मोशनमध्ये आणणे, दॅट इज कॉल्ड ॲक्सलरेटेड चार्ज. तर वेव्स दॅट आर कॉज्ड बाय ॲक्सलरेशन ऑफ चार्ज्ड पार्टिकल्स, वेव्स अशा की ज्या बनल्या, कॉज्ड बाय म्हणजे ज्या बनल्या कशामुळे? बाय द ॲक्सलरेशन ऑफ चार्ज्ड पार्टिकल्स अँड कन्सिस्ट ऑफ, आणि त्यांच्यामध्ये समावेश असतो कशाचा?
इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड, दोन फील्डचा समावेश असतो. व्हायब्रेटिंग म्हणजे वर खाली पुढे मागे असं व्हायब्रेट होत असतात त्यांच्यामधले आहे. तर व्हायब्रेटिंग सायनोसॉइडली. आता अशी जी वेव असते अशा वेवला सायनोसॉइडल वेव असं म्हणतात. वेवच्या प्रकारे स्क्वेअर वेव, ट्रायंग्युलर वेव, पल्स, सायनोसॉइडल वेव. तर हे फील्ड जे व्हायब्रेट होतं ते कसं सायनोसॉइडली, साईन वेव म्हणतात याला. आता पुढे येणार आहे साईन वेव, ते इलेक्ट्रिक वगैरेच्या इलेक्ट्रिसिटीचे चॅप्टर येईल त्याच्यामध्ये साईन वेव म्हणतात त्याला. सायनोसॉइडली ॲट राईट अँगल्स टू इच अदर. हे दोघंही इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक हे दोघंही कसे असतील, ॲट राईट अँगल्स टू इच अदर. अँड अजून ते राईट अँगल्स कोणाला, टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा EM वेव्स. त्यांना EM वेव्स असे म्हणतात. आता याच्यामध्ये असं म्हटलं जातं किंवा असं आहे की इलेक्ट्रिक वेव्ह आणि मॅग्नेटिक वेव्ह, तुम्ही रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम पाहिलं आहे. दोघांचं फार घनिष्ठ को रिलेशन आहे. मॅग्नेटिझममुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिझम तयार होतं. मग एक वेव इलेक्ट्रिसिटी तयार करते आणि त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, आणि दुसरी वेव मॅग्नेटिक फील्डमुळे इलेक्ट्रिसिटी तयार करते, म्हणजे तिला एनर्जी तयार करते, एनर्जी देते. म्हणून ही वेवला एनर्जी कमी होतच नाही, ती तयारच होत असते. म्हणून या वेव किती पण लांबपर्यंत जाऊ शकतात, यांचा व्हेलॉसिटी हा प्रकाशाच्या वेगा इतका आहे, प्रकाशाच्या व्हेलॉसिटी इतका आहे. आता प्रकाशाच्या व्हेलॉसिटी किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे इक्वली 3 लाख किलोमीटर पर सेकंड इतका आहे, आणि यांचा स्पीड सुद्धा तितकाच असतो. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.